पिया ना संदेशा लाए सावन, तरसाए न एक आंख मुझको भाए सावन। आए ना पिया ना संदेशा लाए सावन, तरसाए न एक आंख मुझको भाए सावन। तू जो झूम झूम कर आए, मोरा रोम रोम सिहराए। तू जो झूम झूम कर आए, मोरा रोम रोम सिहराए। जियरा जलाए झुलसाए तेरा क्या जाए सावन। आए ना पिया ना संदेशा लाए सावन, तरसाए न एक आंख मुझको भाए सावन। तू जो झूम झूम कर आए, मोरा रोम रोम सिहराए। जियरा जलाए झुलसाए तेरा क्या जाए सावन। आए ना पिया ना संदेशा लाए सावन। रात भर मुश्किल सा जीना कर दिया। काटे हैं बिछाना रात भर, मुश्किल सा जीना कर दिया। होठों की हंसी भी छीन ली, कर दिया। काहे तंग तंग कर जाए, मोरा अंग अंग कुमलाए। काहे तंग तंग कर जाए, मोरा अंग अंग कुमलाए। हाय हाय रे हाय, कुछ खा के क्यों ना मर जाए सावन। आए ना पिया ना संदेशा लाए सावन, तरसाए न एक आंख मुझको भाए सावन। तू जो झूम झूम कर आए, मोरा रोम रोम सिहराए। जियरा जलाए झुलसाए तेरा क्या जाए सर्वांना नमस्कार. मी फहद जमादार, दापोलीवरून आलो आहे आणि रत्नागिरी ऑर्नामेंटल फिश फार्मर्स महाराष्ट्र याचा मी अध्यक्ष आहे. आणि त्याने मी एक अनाऊन्समेंट करतो की येत्या 10 जुलै 2025 रोजी आपण रत्नागिरी फिशरीज कॉलेजमध्ये आपण एक इव्हेंट ठेवलेला आहे फिशरी डे वरती. त्यामध्ये आपण ऑर्नामेंटल विषय आपण एक कार्यशाळा पण ठेवलेली आहे, प्रोग्राम आहे, मीटिंग आहे आपली, गेट टुगेदर तिकडेही. त्यामध्ये आपले काही समस्या आहेत, मार्केटिंग जे काही विषय आहेत ते तिथं आपल्याला घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्रामधनं 100 आपले सीट आपले अपॉइंट झालेले आहेत तिथं, म्हणजे परमिशन आहे 100 सीटची. तर त्यांनी आपण प्रत्येक जिल्ह्यातनं किंवा प्रत्येक तालुक्यातनं आपल्या मित्रांना घेऊन 1-1, 2-2 आणि त्यांनी आपली सीट बुक करावी, जेणेकरून आम्ही इन फ्युचरमध्ये अजून असेच इव्हेंट आपल्या सर्वांसाठी काहीतरी चांगली जे आता येत आहेत नवीन ते आपण करत राहू. आणि त्या इव्हेंटचं मी एक हे सांगतो की तुम्हाला कुठल्याही इव्हेंटची फी नाही भरायची आहे. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स आम्ही असा केला आहे, तुम्हाला राहण्याचं जेवणाचं जे काय आहे ते खर्च पूर्ण संस्था करणार आहे. तुम्ही फक्त रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड इथपर्यंत या, तिथपर्यंत तुम्हाला पिकअप करण्याची पण सुविधा केलेली आहे.
म्हणजे काही लोकांना रत्नेतनं आल्यानंतर कुठं एरिया आहे, खूप लोकांना तर आम्ही बघितले ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. ते आपल्याला कुठलीही त्रास होणार नाही अशी आम्ही सुविधा केलेली आहे. त्यासाठी आपलं जे काम आहे आणि संस्था सांगती आपण जुळून राहूया आणि आपण आपले प्रॉब्लेम जे आहेत, खूप समस्या आहेत ऑर्नामेंटलचे, ते आपण संगती राहून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आत्तापर्यंत आपण 2 वर्षामध्ये खूप काही आपण अचीव केलेलं आहे गोष्टी. अजून पुढे आपण एकत्र आलो ते अजून आपण करू. तर तुमच्या सर्वांची साथ पाहिजे. तिथेही या, आज इथे आलात त्यासाठी तुमचं सर्वांचा धन्यवाद. आणि अजून परत असे जे इव्हेंट्स होतील आणि आपण करूया गेट टुगेदर. आताही गेट टुगेदर झाले. आज सकाळी कोणी सांगितलं ना आपण या फक्त ऑर्नामेंटलचा करायचा इव्हेंट. हे जे आज झालं आहे ना, असाच फक्त आपण ऑर्नामेंटलचा करायचा पूर्ण. तेव्हा लास्ट टाईम ॲक्वागिकसारखा नाही करायचा, कुत्र्या मांजरा वगैरे, फक्त ऑर्नामेंटल. पण आपल्या सर्वांची साथ लागेल त्याला. हे आम्ही 4-5 लोक नाही करू शकणार. ठीक आहे. अजून कोण हसनभाई बोलतील काय? आज किती लगभग मला वाटते 50 लोक आलीत वाटते आज ऑर्नामेंटलमध्ये. ह्याच्या पुढे जेव्हा आपण करू असे 500 तरी लोक जमा व्हायला पाहिजेत. काय माहिती आहे, जेव्हा आपण एकत्र येऊ ना तर काहीतरी मोठं करू शकतो. आपण स्वतःचा फक्त विचार केला मीच करणार तर नाही होत. आणि एकमेकांची जी साखळी आहे ना, ही जेव्हा तुम्ही तयार कराल तर ह्याला स्ट्रॉंग करता येईल तुम्हाला. जसं सरांनी मगाशी मागदा सरांनी काय सांगितलं की सर्वांनीच ब्रीडिंग करायचं असं नाही आहे. कोण ब्रीडिंग करते तर कोण सेलिंग करते, पण त्याच्यामध्ये पण एकमेकांचा विचार करून करायचा असतो. मी तुम्हाला तर एक थोडक्यात सांगतो. मी जेव्हा काही बनवतो, समजा मासे आहेत किंवा माझा दुसरा गोट्स आहेत, तर मी विचार काय करतो, जेव्हा तो सर्वाईव्ह करेल तर तो आपल्याला सर्वाईव्ह करून देईल. आपण नुसता आपलाच जर विचार केला ना तर ते 4 दिवसाचं काम आहे. ते 4 दिवस तुम्ही कमवाल, नंतर जर तो जगला तर आपल्याला जगवेल. तर ती चेन जी आहे ना ती सर्वांनी मेंटेन करायला पाहिजे. काय मी एक थोडक्यात सांगतो. मी जेव्हा बाजारात जातो, आदिवासी लोक आहेत ना, काजू विकतात. काजू माझी वाईफ माझ्यासोबत असते तर काय बोलते, अरे एवढे महाग कशाला घेता. बोला असू दे, त्यांचे बोटं दिसतात तुला. तर ते प्रत्येकाने ते पण विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतोय तेव्हा तुमची साखळी बरोबर चालू राहील. नाही तर मी माझा केला ना तर संसाराचा वजा होईल. ते दिवसानंतर अजून काही कोणाला काही शंका असेल ते विचारून घ्या. असे आपल्याला इव्हेंट करायला हवेत का इन फ्युचरमध्ये? नक्कीच व्हायला पाहिजे. अपडेट राहतं. नाही, दुसरं काय माहिती आहे काय, ज्या वेळेला कुठलाही एक इव्हेंट तुम्ही ऑर्गनाईज कराल तर त्यावेळेला ऑर्गनायझरच फक्त करेल असं नाही आहे. जेव्हापर्यंत तुमचं साथ मिळत नाही ना ते सक्सेसफुल होणार नाही. ते कोणासाठी आहे, म्हणजे सर्वात पहिलं विचार करायची गोष्ट काय माहिती आहे, ते कोणासाठी आहे. माणूस काय विचार करतो, त्यांनी केलं आहे ना मी कशाला जाऊ. त्यांनी नाही, ते तुमच्यासाठी केलेलं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही बरोबर कराल ना त्यावेळेला तुम्ही सक्सेसफुल व्हाल. प्रत्येकाने ते विचार करायला पाहिजे काय, चला ठीक आहे, समजा 100मधनं 100 तर येऊ शकत नाही, पण 80% तरी तिथं तुमची प्रेझेंट हे पाहिजे. नाही तर काय होतं, मी कशाला जाऊ, आहेत ना गेलेत, तर तसं होत नाही. जसं आज मला काम होतं पण ह्यांनी काय सांगितलं, नाही आम्ही सर्व येणार होतो. बोललं एवढे जण, बोलो काय तिथे नसेल ना तरी एक गेट टुगेदर आपलं होईल, एकमेकांशी चर्चा होईल, तुमचं काय चाललं आहे, कोण काय करतोय, कोण काय करतोय, एकमेकांना माहीत तरी होईल कमीत कमी. नाहीतर आता मी यातले तर कमीत कमी 80% लोकांना ओळखत पण नाही मी स्वतः. ग्रुपवर असणार सर्वे, पण कोण आहे हे माहीत नाही. तर कमीत कमी वर्षातनं एक वेळी असा जर जमा झाले तर आपल्याला माहीत होईल कोण काय करतोय. श्रीराम हातवळने ऐकलेलं भरपूर आहे पण त्यांना समोरून बघितलेलं नसेल कोणी, तर ते समोर हसन मसलाई त्याच्यावरती ग्रुपवरती ऐकताय तुम्ही, पण कोण आहे हे माहीत नाही आहे. किंवा मी आता हे समोर बसलं आहे, मला नाव नाही माहीत आहे, पण ग्रुपवरती काहीतरी पोस्ट करताना ते नाव आठवतो आपल्याला, याने पोस्ट केलं होतं. तर समोर बघितल्यानंतर आणि जेव्हापर्यंत तुम्ही एकमेकांशी मिळत नाही ना, भेटत नाही तुम्ही, तर तेव्हापर्यंत तुम्हाला एकमेकांचा स्वभाव काय आहे, तो माणूस कसा आहे हे माहीत होत नाही. तर आपल्याला असं काहीतरी वर्षातनं एकतरी काहीतरी ऑर्गनाईज करायला पाहिजे जेणेकरून आपण एकमेकांना भेटू. कारण मला आठवते आजपासून 2010मध्ये चेन्नईमध्ये आम्ही सर्व एकवेळी भेटलो होतो तिथे, आणि पुऱ्या चौकामध्ये रात्री 1 वाजेपर्यंत बोलत उभं राहिलं. आता
कामं नव्हती काय कोणाला, कामं सर्वांना असतात, पण एक काम म्हणजे टाईम काढून एकमेकांची ओळख झाली, 5-50 लोक तुमच्या ओळखीमध्ये आले, मग एकमेकांशी तुमचा संपर्क होतो. आता तुम्ही काहीतरी तयार केलं, ह्यांच्याकडे ऑर्डर आली, तुमचं विकले जात नाही आणि यांच्याकडे माल नाही, तर हे कमीत कमी पासन तर करतील तुम्हाला, काय माझ्याकडे अशी अशी ऑर्डर आली आहे. जसं हे मला कधी कधी फोन करतात, हे एंजल आहेत काय, एवढे पाठवा, ते पाठवलं, किंवा त्यांनी सांगितलं मला हे पाहिजे. तर हे जेव्हा आपण एकत्र येऊ ना तरच हे होईल. बाकी मीच शाणा बोलला ना तर नाही होणार. प्रत्येक एक सांगतो तुम्हाला, मी माझ्या लेक्चर्स देतो, मी त्याच्यामध्ये मी काय बोलतो माहिती आहे, जे माझ्याकडं शिकायला येतात ना ते मला ॲक्च्युली शिकून जातात. कारण ते जेव्हा 10 प्रश्न विचारतात तर त्यातले काही प्रश्नाची उत्तरं आपल्याकडं पण नसतात, तर ते आपण मग शोधायला लागतो का ह्याच्या मागं काय आहे ते. तर ते असं नाही आहे का मी जर तुम्हाला शिकवतो तर नाही, तुमच्याकडनं शिकतो पण तेवढंच, हे लक्षात घ्या. म्हणजे आणि दुसरं, आपल्या इंडस्ट्रीमध्ये कोण बोलेल का मी पूर्ण शिकलेलं आहे, हे कधीच होऊ शकत नाही. दररोज एक नवीन तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतो. सकाळी उठल्यावर ह्याचेरी गेलं ना एक नवीन लेसन तुम्हाला मिळतो. कधी कुठला ॲक्सिडेंट होतो, कधी काय होतं, तर तिथं तुम्हाला शिकायला मिळतो. लक्षात आलं. तर जेवढं आपण एकमेकांशी इंटरॅक्शन ठेवू, काही लोक आहेत ना त्यांना फोनवर बोलायला पण कंटाळा येतो ॲक्च्युली. मला म्हणजे कधी कधी असा जाणवतो की समोरवाला आपल्याला इग्नोर करायला बघतो, पण आपण त्याच्याशी का बोलतो की आपल्याला पण काहीतरी शिकायला मिळेल आणि त्याला पण काहीतरी शिकायला मिळेल. पण तो समोरवाला त्याचा काहीतरी गैरसमज करून असा वाटतो की हा साला मला पकवते फोनवरती. पण बोलल्यावर तुम्हाला कळतो त्याचे काय अडचणी आहेत, तुम्हाला काय अडचणी, त्याला सांगितल्यावर तो कुठंतरी तुम्हाला त्याचं हे देईल, सॉल्युशन देईल तुम्हाला. तर एकमेकांशी बोलायचा हा सर्वात महत्त्वाचा. म्हणजे मी जे आता 19 वर्ष झाली ॲक्वाकल्चरमध्ये, तर मला एक शिकायला मिळालं आहे की तुम्ही जेवढा बोलाल ना तेवढं तुम्हाला शिकायला मिळेल. तुम्ही जेवढा गप्प बसाल ना तुम्हाला शिकायला मिळणार नाही. धन्यवाद सर, धन्यवाद. पदभाई तुम्हाला नमस्कार. मी राकेश सावंत. आता आज आपण एकत्र सगळे जमलो आहे, सगळे एका स्टेजवरती आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे बघून आज शिकलो आम्ही, या क्षेत्रात आलो, तसे काही मातब्बर लोक इथे आहेत आणि आपण सगळे एका मंचावर आहे. याच्याबद्दल खूप आनंद होतो आणि अभिमानी वाटतो का तुमच्याबरोबर एकत्र काम करायला मिळतं आहे. भविष्यात असंच आपण एकत्र मिळून पुढे जाऊ आणि आपल्या क्षेत्रात आपली प्रगती करू. आपल्या कोकणातलं म्हणा किंवा महाराष्ट्रात आपलं नाव आपण गाजू. आणि असेच इव्हेंट फक्त महाराष्ट्रात नाही तर बाहेर काही होतात इव्हेंट, त्याच्यामध्ये आपण सगळे मिळून पार्टिसिपेट करू. आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे असे सर्व आहेतच. तर आपली एक कार्यशाळा आपण 10 जुलैला रत्नागिरीमध्ये घेत आहोत. तर त्याच्याबद्दल साहेबांनी आपली माहिती दिलीच आहे. तर आणखी काय कोणाला त्याबद्दल काय विचारायचं असेल तर तुम्ही आता विचारू शकता, किंवा त्याच्या पूर्ण माहिती आपण आपल्या ग्रुपवरती सर्क्युलेट करूच. धन्यवाद. थँक्यू. ओके, अजून समोसे आहेत. He had come in December because so he came in December because you were having something in January, right? But then it was cancelled and now he asked me all the question about that. He sent me the invitation to circulate. Nice to have you all here, and we will just quickly next year we will have a. We are actually having one seminar in Ratnagiri also on 10th. That is World Fish Farmer Day. That time Ratnagiri Matsya fish farming. So what our motive is that we want to propagate this business in Maharashtra and bring the standard up, go according to the international standards and all. So we just came to see whether we can have something from here. If you don't have anything, but we'll have a get together. One more thing is that you all can tell us what kind of technology, what you want. Make sure you bring Yeah, okay. I'll write down to We'll take from our group. Yeah. We'll make a list in our group If and you we'll work submit closely, it. you all can keep giving us advice because we are the implementers. Finally, the ideas that will come from here. We want actually, I will tell you in short, in ornamental, how we can bring the production in less space.
all that technology we want from abroad, because nobody wants to reveal that. If you can do that, we'll write down from our side. Yeah, From please our, give us the complete listing and our team will work on it. And we will take guidance from your office. Then we will implement technology. Let's because work now together. what I have seen here, according to ornamental, there is nothing here. Few. So we do one thing. I'm looking for the next two. Their association can be a partner in the supporting partner. Yeah, because we have got a WhatsApp group on that. Everybody will send their suggestion and we will file up and give it to you. Excellent. We will do that. And इनका टीम का invite भी देना. Done? Yeah, Thank you so very much. much. Thank you. Thank you. Thank you. हो गया ना, आपण या म्हणजे हाईट सर्वे तेव्हा 2 मिनिट. उठा दे तू इस मिट्टी को, बना दे तू इस देश को जो आगे बढ़े, हाँ आगे बढ़े विकास की इस राह पे। लगा के हर एक ईंट को बना दे तू इस देश को जहाँ लोग जिए, हाँ लोग रहे बढ़ने की इस चाह में। साथ में मिलकर सजाएं, देश को अपने बनाएं, उन्नति की राह पे हम आगे बढ़ जाएं। बनेगा भारत, बनेगा भारत, बढ़ेगा भारत, बढ़ेगा भारत, बनेगा भारत, बनेगा भारत, बढ़ेगा भारत, बढ़ेगा भारत। हो चाहे धरती ये गगन भी आग उगले, और ना नहीं है जान ले। वो लगन भी क्या लगन है जो न बोले, कदमों पे अंबर झुका दे। साथ में मिलकर सजाएं देश को अपने बना